तर नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज चाललोय रेवणसिद्धीची यात्रा। लेट झालाय पण असं लेट पण दर्शन होणार। आता पुढे काय काय लास्ट पर्यंत ब्लॉग बघायला लागते, विसरायचं नाही, शेवटपर्यंत बघून पैसे दिले माझ्या दाखवा सगळी काय ना 20 रुपये कॉन्ट्री काढायला मगाशी मी पैसे टाकले। तूफान का नाम तुम्ही दोघं तर बसूच नका माझ्या गाडी। आलतो पेट्रोल पंपावर, पेट्रोल टाकले 100 रुपये उदय ना। आता जाणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये पाहूया, कंटिन्यू करा तुम्ही। चला फायनली आलेलो रेवणसिद्ध मध्ये, आता यात्रेत जाणार आहे, कमानीवर आहे। भाऊ आहे कर ब्लॉग सुरू आहे रे, ब्लॉग सुरू आहे, चालते रेणाच्या कमानीत आली रावण पाहू शकता, आणि इकडे गँग। फायनल दर्शनासाठी आलेलो आहे, आता जाणार आहे मंदिरात, दर्शन घेणार आहे। चला पुढे जाऊन बघ्या, गर्दी आहे जास्त खूप। शुभमची एंट्री झालेली आहे, ऋषी पण आहे। गर्दी लय जाम झालेली आहे, तोपर्यंत ऋषीला इकडे फोन आलेला आहे, गर्दी जाम झालेली आहे, जाऊन दर्शन घ्यायचं आहे। शुभम जाऊया का? चला मित्रांनो, दर्शन घेतलं नसेल तर आपण दर्शन घेऊ शकताय इथून। लाईन लय लागल्यामुळं आम्ही इथूनच दर्शन घेतोय। फायनली दर्शन झालेलं आहे, गोंबायामुळे आपलं दर्शन 1 नंबर झालेलं आहे आज जाऊन। चला आता आपण पुढे जाऊन बघूया। रोहन दाल पाहू शकता, रोहन दाल हाय कर, हाय कर। रोहन दाल आलाय मंदिरात दर्शन करण्यासाठी। रावण, गणपती बाप्पा मोरया, ऋषी दर्शन घ्या ऋषी। व्ह्यू मागणं बॅक साईडनं। आता प्रदीक्षानं मारून झालेली आपली। चला पुढचं नियोजन बघा काय, पोरं थांबली सगळी बाहेर, आम्ही आलो 4 जण दर्शन करायला। आता जातो बाहेर, तर यात्रा फिरवलेली दाखवतो। चला गाडी बघा कशी आहे, तर इकडं पाळणं आहे, ते पाळण्या दिशेने रवाना। शुभम आशिषचं म्हणणं बघा काय आहे। आता पोरं कुठं आहेत, आता हुडकाय जाणार आहे। ऋषी काय चाललंय? ऋषी काय म्हणणं आहे तुझं? आता जायचं आहे कुठं आपल्याला? आता जायचं पाळण्याच्या दिशेनं आता डायरेक्ट नाहीत, बघू शकता इकडं पाळण्याकडे आलेलं आहे। पोरं कुठं आहेत बघा, आता की इथं थांबलेले आहेत। हे उदय काय चाललंय, काय नियोजन? दर्शन व्यवस्थित झालेलं आहे, प्रसाद खाऊन घ्या, दर्शन ठीकठाक झालेलं आहे। आता तुमचं निवेदन काय आहे? पाळणं, पोरं पाळण्यात बसली असणार आहे ती सगळीजण। काय उदय काय तर बोललं ना हे मनोज, काय मनोज हा उत्कृष्ट 1 नंबरचा आता सध्याला लवकरच बिल्डर होणार आहे, आणि डाएटवर आहे भाऊ, त्यामुळे आज काय खाणार नाही म्हणलं आहे बाहेरचं यात्रेमधलं। जर खाल्ल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल। राज काय निवेदन, काय म्हणणं आहे? जाग्यावर फाईन आहे, डाएट चीट केला तर जाग्यावर फाईन आहे। जिम आत्ता जॉईन केल्या भावानं, तब्येत बघा फक्त, आत्ता बघून घ्या। आता जेव्हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये येणार आहे तेव्हा तब्येत म्हणजे तब्येतच असणार। भाई किधर से हो, भाई किधर से हो? अभी कुछ तो बोल ना, अरे डिस्काउंट रहने दो, कुछ तो बोल। भाऊ काय बोलणं झालाय, भावा दुकानाची ऍड करायला लागली। रेवणसिद्धीच्या यात्रेत आला तर इकडं पाळणं लागलीत, आणि इकडं नाव काय आहे, शिवसागर कुल्फी आईस्क्रीम। इथे एक वेळ अवश्य भेट द्या। चालू आहे, उपवास आहे त्यामुळे खात नाही, तुम्ही खाल्ले ना पोट भरले। ओके
अरबाज काय भरलं का पोट तो डाएट वर आणि ह्याचा डाएट बघा काय चालू आणि मगाशीच काय म्हणलेला डाएट चीट केल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि हो सपशील आता गावलेला आहे काही होऊ शकत नाही ह्याच्याकडे बाहेर गेलो सांगतो आता इथं काय बोलणार नाही आणि डाएट चीट केलाय म्हणून आणि बॉडी बिल्डिंग करणार आहे खाल्ल्याशिवाय बॉडी होत नाही काम करून एकदा अरबाचा डायलॉग होते पाव खाल्ल्याशिवाय तब्येत होत नाही बॉडी होत नाही संपला विषय ओनली पाव संपून टाकले पाक आता पाव भाजी खाल्ल्या पोराने उद्या काय म्हणायची पावभाजी 1 नंबर होती आज शुभम पण आलाय आमचा उपवास असल्यामुळं आम्ही जाऊन गपचूप पिऊन आलोय फालुदा आता पुढचं काय नियोजन आहे ती थोड्या वेळात कळेल तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू जॉईन राहा ब्लॉग लास्ट पर्यंत बघायला लागते ते एन्जॉय येणार आहे फुल लास्ट पर्यंत ब्लॉग बघायला लागते बारक्या पोरांचं बघा गाडी कशी आहे सुट्टी देत नाही पळवते हे भाऊ बघा 2 गाठ पडली ती गाणं म्हणायला लागते एकदा गाणं चालू आहे ती म्हण चल आता गुलाबी साडी आता म्हणत होता पोरं लागलीत लाजायच नाही बोलायला लागते एकदा यात्रेत काय काय नियोजन खाल्लं सांगायचं काय खाल्लं सांगायचं चायनीज खाल्लं आणि आईस्क्रीम खाल्लं पावभाजी खाल्ली निघल्या काय खाल्लं सांग की पोरं लाजायला लागली ती रे नूडल्स भावानं पाक शेवट केलाय खाऊन अंत म्हणजे एंड सबस्क्राईब करा सोन्यावालीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपला विषय धन्यवाद उपवास नाही नुसतं फालुदा प्यायला लागली तर ऋषीचा उपवास आहे ऋषीनं काय प्यायला नव्हतं असू दे आता पिऊन टाका काय विषय नाही तिकडे बघा हवेचा गाठ पडला यात्रेत एकटा येऊन खायला लागलाय ऍथलीट आहे ढिला ऍथलीट डाएट चीट केलाय आता पेपर चालू आहे त्यामुळे काय बोलत नाही पेपर झाल्यानंतर रगडा चालू होणार आहे मिशन अंडर-20 400 मीटर हर्डल्स नॅशनल मेडल संपला विषय हॅलो अरबाजींची चालू आहे बटाट्याचं स्लाइस खायचं नियोजन आता अरबाज जाऊन दुकान टाकतोय काय कळना आवर्जून बघायला लागलाय अरबाज जाऊन टाकायचं दुकान नियोजन आता हाय वाटतं उद्या संध्याकाळी काय नियोजन अरबाज टाकायचं डोक्यात आहे काय आपले भाव आले ते त्यांचा पट्ट्याचा आपण रोल खातोय एक नंबर असा रोल आहे ओके रेवणसिद्धी यात्रेमध्ये आल्यावर पाळण्यामध्ये पाहू शकता इथं बारक्या पोरांसाठी आहे बसायला तर आल्यावर एकदा येऊन भेट द्या अवश्य धन्यवाद रेवणसिद्धी यात्रेमध्ये शिवशक्ती आईस्क्रीम सेंटर आहे कहाँ से हो का राजस्थान मधून आलाय भाऊ कोणचा बुलवाडा जिल्ह्यामधून आलाय भावांना आला की यात्रेमध्ये 1 नंबर आईस्क्रीम आहे यात्रेमध्ये आला की एक वेळेस अवश्य भेट द्या धन्यवाद दादा लाईक करना शेअर करना ओके धन्यवाद गौरवजी पण गाठ पडलेले लय दिवसात ना 10वी पर्यंत BSc पर्यंत आपला मित्र गौरव NCCचा लीडर शुभम सर चला तर मग पुढे जाऊया आता आपण पाहूया पुढे जाऊन पोरं सगळी थांबलीत काय खायला लागलीत गपचूप सगळी जाऊन आता पाहूयात चोर लोक यायला लागलीत 2 जण बघा हळूच कुठं निवेदन कुठं आहे निवेदन दोघांचं हळूच बघा कसं आहे ही सगळं असं सुट्ट जाऊन चालणार नाही हळू सुट्ट जिकडे तिकडे नुसतं पाळणं बघा आहे का पैसे संपलीत खाऊन शेट आहे याच्यात भाग गेलेले त्यामुळे याला कोणी एकटे घेऊन जाते असं आहे नुसतं आता बघूनच डोळ्याची दिवाळी करणार आहेत बघा हे खाऊन आता यांचं सगळ्यांचं पैसे संपलीत आता जाऊन नुसतं डोळ्याची दिवाळी यांच्या मागे जाऊया ही कुठं चालली तर बघ्या त्यांचं काय निवेदन आहे बघ्या
आता नुसतं डोळ्याचे दिवाळी आहे यांची. आता यांचं पुढचं निवेदन काय बघा, काय तर घोर चर्चा चालू आहे यांची. गपचूप काय तर प्लॅन आहे, गपचूप प्लॅन, गपचूप प्लॅन. यात्रा फिरून झालेली आता चालू आहे घरच्या दिशेने. वेळ झाला आता डायरेक्ट घरी नॉन स्टॉप सगळ्यांचं नियोजन झालेलं. की बघा हे काय म्हणते, ते आली कुठं फुग. आता बारकी पोरं पण नाही हे घेऊन जायला. अरबाजच्या यात्रेत फिरला. अरबाजने लय खाल्ली, लय म्हणजे लय खाल्ली. आता काय काय खाल्ले सांगायचं. गपचूप जाऊन काय काय खाल्ले सांगायचं. गपचूप आईस्क्रीम खाल्ले आणि काय पावभाजी खाल्ली. जाळ उठवलाय आणि आमचा उपवास असल्यामुळे आम्हाला काय गपच बसायला लागेल नुसतं बघत. त्यामुळे आता काय अरबाज असते काय बोलून चालत नाही. बॉडी बनवायची मित्र, दोनो बाही दोनो तबाही. बॉडी बनवण्याचं ट्रिक सांग. अरबाज बॉडी बनवण्यासाठी पहिलं आपलं महत्वाचं आहे वेळेवर जेवण. आणि त्यासाठी आपण यात्रेत असू नाही कुठेही असू, डाईट आपला डाएट आणि काय असेल ते जेवण टायमावर कम्प्लीट व्हायला पाहिजे. संपलं विषय. अरबाज पाहू शकताय, शरीरवृष्टी पाहू शकता आपण. एक नंबर दणकट अशी शरीरवृष्टी अरबाज. अरबाज काय म्हणते बघा मित्रांनो, पाळण्यात बसायची लई इच्छा होती पण पैसे पुरले नाहीत खायला. त्यामुळं आता इच्छा मिळली ती. आता आम्ही चाललोय घरी. पाळणं बघू शकताय तुम्ही. पाळणं बघून अरबाजला लय बसायची इच्छा झाली, पण काय आता खाऊन खाऊन पैसे संपले. ती काय करायचं, पर्याय नाही तुझं. नुसतं अरबाज म्हणते बघून घेऊया. बघूनच आता दिवाळी नसते म्हणली. डोळ्याची दिवाळी करायला लागला अरबाज. उद्या आता जाऊया आपण. उद्याच्या गाडीवरून आली. उद्या कसं झाली एक नंबर झाले. आता घरी जायचं बाकी आणि जाऊन घरी जाऊन जेवायचं आणि उपवास सोडायचं. अरे फुगे दाखवू नको मध्ये. यात्रा संपवून आता घरच्या दिशेने वाट. इकडच्या दिशेने मंदिर आहे. आता डायरेक्ट इकडे शुभम सर वेटिंग करायला लागलीत. घरी जाण्यासाठी आग्रह करायला लागलीत सगळ्यांना. शुभम सरांचं म्हणणं यात्रा कशी झाली, दर्शन व्यवस्थित झालेलं आहे शुभम सरांचं. त्यामुळं धन्यवाद सरांचं. आशिष सोबत यात्रा. लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून जावा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. धन्यवाद.